नमस्कार, मी निकिता कारंडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा संकुल येथील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यापीठात विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते। दिनांक 27 जानेवारी रोजी भाषा संकुल येथे काव्य वाचन स्पर्धा उत्साहात पार पडली। दिनांक 29 जानेवारी रोजी मी आणि माझे लेखन या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन मुख्य सभागृहात करण्यात आले। या व्याख्यानास व्याख्याते म्हणून श्री समीर गायकवाड उपस्थित होते। मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाची सांगता या व्याख्यानाने झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर हे होते। यावेळी व्याख्याते समीर गायकवाड म्हणाले की वाचन केल्याने आपल्या ज्ञानात भर पडते आणि आपली अभिव्यक्ती अधिक प्रभावशाली होती। सध्याच्या काळात ब्लॉग हे तरुणाईच्या लिखाणाचे आणि उत्पन्नाचे माध्यम आहे। यामुळे आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणाईने ब्लॉगचा पुरेपूर वापर करावा। यामुळे चांगले लेखक घडतील। या प्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, भाषा संकुलाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे आदी उपस्थित होते। समाजातील दुर्लक्षित घटकांबद्दल लिहिणे हे अत्यंत धाडसी काम आहे। अशा विषयांवर लिहिणाऱ्या लेखकांना धाडसी लेखक असेच म्हणावे लागेल, अशी भूमिका कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडली। या प्रसंगी काव्य वाचन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले। कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी केली, तर आभार प्राध्यापक श्रुती देवळे यांनी मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ममता बोल्ली यांनी केले। याचबरोबर हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। धन्यवाद।